लाईफ लेसन्स फ्रॉम द जर्नी ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स या आपल्या सिरीजमध्ये आपण डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याविषयी सध्या बोलतो आहे. मागच्या भागामध्ये आपण डॉक्टर वर्गीस कुरियनांच्या प्रोफेशनल लाईफची सुरुवात, मग ते आणंदला कसे आले, कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बरोबर काम कसं चालू झालं, अमूल कशी निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने असलेला प्रवास कुठपर्यंत तर अमूल ॲज अ ब्रँड आणि अमूल ॲज अ मार्केटिंग नेम कसं आलं तिथपर्यंत आपण मागच्या वेळेसचा सेशनमध्ये बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपण वर्गीस कुरियनांच्या पुढच्या करिअरविषयी आणि त्यांच्या प्रोफेशनल कॉन्ट्रीब्युशनविषयी बोलणार आहे. एखादी व्यक्ती जेव्हा अतिशय मूलभूत काम करते तर त्या मूलभूत कामाचं एखादं प्रतीक म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या कॉन्ट्रीब्युशनचा व्याप वाढणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. म्हणजे आपण मागच्या सेशनमध्ये जेव्हा बघितलं की ही ॲक्सिडेंटली केम टू डेअरी, ही नेवर वॉन्टेड टू बी इन डेअरी इंजिनिअरिंग बट ही स्टील लँडेड अप विथ अ जॉब इन डेअरी. त्रिभुवनदास पटेलांसारखा एक उत्तम निष्णात माणूस आयुष्यात आला अँड देन जीव ओतून काम केलं की जे डॉक्टर कुरियनांनी आज आपल्याला अमूल नावाचा ब्रँड घरोघरी पोचवून दिला. नाव नॅचरली स्पीकिंग मला नेहमी असंच वाटत असतं की गॉड प्लेसेस हिज मेन वेअर ही वॉन्ट्स देम टू बी ॲट दॅट पॉईंट इन टाईम. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता आजच्या सेशनमध्ये आपण जे डॉक्टर वर्गीस कुरियनांविषयी बोलणार आहे त्या गोष्टी आहेत. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण त्यांच्या वाढीव कामगिरीबद्दल आणि त्यांनी त्यांचा स्पॅन ऑफ वर्क कसा वाढवला आणि अ पर्सन हू वॉज जस्ट अ मॅनेजर विथ अ कॉपरेटिव्ह कॉल्ड कैरा डिस्ट्रिक्ट, how he became the man for us to remember for his contribution not only to Kaira District Cooperative but to India as a country. तर त्याचा आज आपल्याला थोडासा उहापोह करायचा आहे. Now let's move a bit further in his life journey. आता अमूल इज अ एस्टॅब्लिश्ड नेम. कोऑपरेटिव्हमध्ये त्यांनी खूप छान नाव कमवलेलं आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरच्या पण देशातल्या लोकांना कुतूहल आहे की अरे एक शेतकऱ्यांची संघटना की जिला कोणत्याही अशा ब्युरोक्रेसीमध्ये ते नाही आहेत किंवा त्यांना कोणत्याही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाही आहे आणि एक प्रोफेशनल माणूस आहे की ज्याचं नाव डॉक्टर वर्गीस कुरियन आहे आणि त्रिभुवनदास पटेल नावाचा एक अतिशय जिगरी किंवा जिगर असलेला माणूस आहे, यांच्या भरोशावर ही संस्था किंवा ही कॉपरेटिव्ह इतकं उच्च शिखर गाठू शकते की दुधाचा व्याप वाढलेला आहे. भारताला बटर जे इम्पोर्ट करायला लागायचं ते बंद करावं लागलं, इतकं बटर हे बनवू शकतायत. भारतात मिल्क पावडर इम्पोर्ट करायला लागायची तर मिल्क पावडर पण हे बनवायला लागलेले आहेत. सो अमूल हॅज नाऊ बिकम ॲन एक्झाम्पल ऑफ हाऊ कॉपरेटिव्स ॲक्च्युली वर्क. आणि मग आता भारताच्या केंद्र सरकारला ते कुतूहल जागं झालंय की हे नक्की करतात काय. म्हणजे म्हणतायत स्वतःला शेतकऱ्यांची संघटना, म्हणतायत स्वतःला की आम्ही अगदी खेडोपाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापासून दूध गोळा करून ते तालुका लेवलला आणतो, तिथून डिस्ट्रिक्ट लेवलला आणतो आणि मग डिस्ट्रिक्ट लेवलवरून त्याचं आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो आणि मग ते आमच्या फॅक्टरीत येतं. मग फॅक्टरीत आम्ही त्याला पॅश्चराईज करून मग आम्ही परत त्याला पाठवतो आणि वी हॅव कॅप्चर्ड द एंटायर मुंबई मार्केट. तर योगायोग काय होतो मग, देन द प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री actually wants to visit Anand to see what is the Anand model which has become so successful. आणि तिथेच भारताच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या स्वयंसिद्धतेची किंवा स्वयंपूर्ततेच्या प्रवासाची सुरुवात आहे. म्हणजे why did India become milk sufficient and today we are world's largest milk producer. याचं जेनेसिस डॉक्टर कुरियनांनी आयुष्यातल्या पहिल्या 15 ते 16 वर्षात जे अमूल आणि कैरा म्हणजे कैरामध्ये जे काम केलं त्याची दखल भारताचा पंतप्रधान घेतोय आणि ही कम्स अँड ॲक्च्युली स्टेज इन आनंद फॉर अ नाईट आणि विदाउट बिंग डिस्क्लोज दॅट ही इज द प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री. कॅन यू इमॅजिन की भारताच्या मिल्क सफिशियन्सीची सुरुवात
starts with this initiative, ज्याला आपण पुढे जाऊन we have called that as a operations flood, the billion liter idea, ही सगळी नावं आहेत. पण सुरुवात कशी झाली याचा पण खरंच छान अभ्यास करणं गरजेचं आहे की लाल बहादूर शास्त्रींसारखा प्राईम मिनिस्टर एका छोट्याशा गावात येऊन राहतो जिथे कोणालाच माहित नाही की हे लाल बहादूर शास्त्री आहेत. नो वन नोज दॅट द प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री स्टेइंग हिअर. ही ऍक्च्युअली गोज अँड ट्राईज टू अंडरस्टँड द अमूल मॉडेल ॲट इट्स रूट, की शेतकऱ्याला स्वयंपूर्ण केलंय असं म्हणतात म्हणजे नक्की काय केलंय. अँड वन्स ही स्टेज देअर अँड ही अंडरस्टँड्स की दिस मॉडेल ॲक्च्युअली इज द राईट मॉडेल फॉर अ कंट्री कॉल्ड इंडिया इट सेल्फ, देन ही ॲक्च्युअली प्रपोजेस टू डॉक्टर कुरियन की अरे तू एक अमूल निर्माण केलीस भारतामध्ये की ज्याच्याने कदाचित भारतातल्या काही अंशी लोकांचं कल्याण झालं. तर हा उपक्रम आपण अख्ख्या भारतात का नाही करत आहे. कारण एवढा छान उपक्रम जो कॉपरेटिव्हच्या माध्यमातून होऊ शकतो की ज्याच्याने अख्ख्या भारत देशाला फायदा होईल, तर वाय कांट वी क्रिएट सच मल्टिपल मिल्क कॉपरेटिव्ह अक्रॉस द कंट्री. अँड दॅट इज ॲक्च्युअली द जेनेसिस ऑफ व्हॉट वी नो नॉर्मली इन द कॉमन मॅन्स लँग्वेज ॲज ऑपरेशन्स फ्लड. खरं म्हणजे ऑपरेशन फ्लड हे नंतर आलं, पण लाल बहादूर शास्त्रींसारख्या एका द्रष्ट्या आणि अतिशय टू द ग्राउंड असणाऱ्या व्यक्तिमत्वानी एक रात्र राहून हा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वी नीड मोर अमूल्स इन दिस कंट्री. अँड दॅट इज हाऊ हे ॲक्च्युअली प्रपोज टू डॉक्टर कुरियन की वाय डोंट यू ॲक्च्युअली टेकअप दिस एज अ प्रोजेक्ट दॅट यू गो अँड क्रिएट मोर अमूल्स अक्रॉस द कंट्री. And that is how India's movement started. Now please understand, movement फक्त चालू झाली आहे, तिला दिशा वेगळीच आहे. आणि तिथे कुरियनांचं आणि खरं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्या कैराट डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेडच्या सभासदांचं किंवा त्यांच्या बोर्डाचं आपण सदैव ऋणी राहणं गरजेचं आहे. कारण मी आता जे सांगणार आहे त्याच्यातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की कुरियनांनी जर ते मनावर घेतलं नसतं आणि जर कैरा कोऑपरेटिव्हच्या लोकांनी समर्थन दिलं नसतं तर वी वुड नेव्हर हॅव सीन ऑपरेशन्स फ्लड. आता बघा, भारताचा पंतप्रधान म्हणतोय की लेट अस हॅव दिस अमूल मॉडेल बिंग रेप्लिकेटेड अक्रॉस द कंट्री अँड ही गिव्स दॅट ऑफर टू डॉक्टर कुरियन. आणि मग कुरियनांना ते म्हणतात असं करा, दिल्लीमध्ये यू मीट माय ॲग्रिकल्चरल मिनिस्टर अँड वी विल डू दिस जॉब दॅट जॉब, फंड्स आर अवेलेबल वगैरे सगळं झालंय. नाऊ when he actually goes and meets, what he comes as a clear case study which is put across to him is bureaucracy of the country does not want that to happen. So in his own language he says that the bureaucracy was too worried about keeping their own jobs. कारण जर सेल्फ सफिशियन्सी आली, जर कोऑपरेटिव्हचं मॉडेल आलं तर वाय विल वी नीड अ डेअरी कमिशनर, वाय विल वी नीड अ मिल्क कमिशनर, वाय विल नीड द एंटायर ब्युरोक्रेसी देअर ऑफ डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि वॉट एव्हर. म्हणजे सो ॲक्च्युअली वेन द ॲग्रिकल्चरल मिनिस्टर टॉक्स विथ डॉक्टर कुरियन, बिकॉज नाव द प्राईम मिनिस्टर हॅज गायडेड हिम, ही ऑल्सो वॉन्ट्स टू मेक अमूल मॉडेल बी रेप्लिकेटेड अक्रॉस द कंट्री. पण गंमत काय होते, फक्त 30,000 रुपये मागतात. आता विचार करा, अमूलचं मॉडेल अख्ख्या भारतात रेप्लिकेट करायचं आहे आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात करायची आहे की ज्याच्याकरता पंतप्रधानांनी परवानगी दिली आहे. तर डॉक्टर कुरियनांचं एथिक्स किती जास्त आहे की ते म्हणतात मला फक्त 30,000 रुपये लागतील आणि वी विल स्टार्ट दिस प्रोजेक्ट. आणि विशेष सांगायचं म्हणजे हे 30,000 रुपये सुद्धा भारताच्या ब्युरोक्रेसीतून बाहेर येत नाहीत. अँड देन व्हॉट हॅपन्स इव्हेंच्युअली इज Dr. Kurian says, if your bureaucracy cannot even give 30,000 rupees to me to start a project which the Prime Minister of this country wants to start, and he envisages, त्यांची इच्छा आहे की भारतामध्ये अमूलची मॉडेल्स रेप्लिकेट व्हावी, तर मग मला बोलवलंच कशाला ना. तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की हे ब्युरोक्रेसीतून होणारं काम नाही. सो व्हॉट डॉक्टर कुरियन डिड, अँड आय थिंक वी ऑल शुड बी इंडेप्टेड टू हिम, इज he starts an movement which is called as द नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, NDDB, की ज्याची आज सुद्धा साईट अतिशय सुंदर आहे. तुम्ही आणि आम्ही NDDBच्या स्लाईटला गेलो होतो. मदर डेअरी, तुमचं काय ते धारा मिल्क, धारा ऑइल, हे सगळे तिथे आहेत आता ब्रँड. पण NDDBची सुरुवात झाली कुठून, तर डॉक्टर कुरियन म्हणले जर ह्या देशाच्या भवितव्याकरता ह्या देशाचा पंतप्रधान इच्छा ठेवतो की अमूलसारखं मॉडेल रेप्लिकेट व्हायला पाहिजे, पण सरकारी यंत्रणेतून फक्त 30,000 रुपये सुद्धा मिळू शकत नसतील, तर वी नीड टू फाइंड अ वे बाय विच वी क्रिएट इट ऑन आवर ओन.
आणि इन्स्टेड ऑफ देन आस्किंग द ब्युरोक्रेसी, इन्स्टेड ऑफ आस्किंग गव्हर्नमेंट की बाबा तुम्ही मला ते पैसे द्या म्हणजे आपण चालू करू, तुमच्याच भल्या करताय, पंतप्रधान म्हटलेत बघा जरा काहीतरी, असं काही न करता ह्या माणसाची धडाडी काय, हा स्वतःच्याच कैरा कोऑपरेटिव्हच्या बोर्डाला अपील करतो की आपणच का नाही करत हे सगळं, आणि जे 30,000 रुपये सरकार मला देऊ शकत नाही ते आपण अमूलमधनं घेऊ आणि चालू करू. आणि अशी ती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड नावाची संस्था की ज्याचा 1987 साली भारतामध्ये NDDB ऍक्ट म्हणून सेपरेट पास झालाय, इट इज नाऊ अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्याची सुरुवात कुरियनांच्या धडाडीने चालू झाली आहे. आणि NDDB वॉज स्टार्टेड विथ अ क्लिअर विजन, कॅन वी रेप्लिकेट अमूल मॉडेल अक्रॉस इंडिया, आणि विदाउट अ गव्हर्नमेंट ऑफ दिस कंट्री सपोर्टिंग दिस इनिशिएटिव्ह. फंडिंगचा प्रश्न आहे, पण ते फंडिंग कुठून आलं तर अमूलमधून आलं, म्हणजे कैरा कोऑपरेटिव्हमधून आलं. आणि मग एक एक चालू झाल्यानंतर यू अँड आय, आपण सामान्य माणसं ज्याला ऑपरेशन्स फ्लड, की बाबा भारतामध्ये प्रचंड प्रमाणात दूध यायला हवं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजचा डेटा आणि त्यावेळेचा जर डेटा आपण कम्पेअर केला, मिल्क अवेलेबिलिटी पर कॅपिटा आपल्याकडे फक्त 107 ग्रॅम पर कॅपिटा दुधाची उपलब्धता होती, की जी आज तुम्ही आणि आम्ही पाहिजे तेव्हा जातो आणि दूध विकत घेऊन येतो, पाहिजे तेव्हा जातो. म्हणजे भारतामध्ये आता असा कोणीच नाही की ज्याला दूध उपलब्धच होत नाही, आणि त्या काळी फक्त 107 ग्रॅम पर पर्सन दूध उपलब्ध व्हायचं. अशा परिस्थितीमध्ये बिकॉज द प्राईम मिनिस्टर हॅड अ विजन, बट त्यावेळची देशातल्या ब्युरोक्रेसीनी आपल्याला हवी ती साथ नाही दिलेली. तर मी ठीक आहे, माझं अमूल आहे, मी अमूल वाढवतो, अमूलचंच ब्रँडिंग आणखीन वाढवतो, अमूललाच आणखीन अख्ख्या भारतात पसरवतो, असा विचार न करता ट्रू एंटरप्रेन्युअरल स्पिरिट ठेवून आपण NDDB नावाची संस्था स्थापन करून ॲक्च्युअली स्पीकिंग आपण अमूलचेच कॉम्पिटिटर उभे करणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी. म्हणजे डॉक्टर कुरियनांनी 2 मिनिटे असा विचार नाही केला की बरं झालं ना, हा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटची इच्छा होती पण फेल झाला, उलट आपल्याला भारी आयडिया मिळाली, आपणच आता असं करूया, आपणच आणखीन अमूल सगळीकडे दूध पोचवायला चालू करूया, अख्ख्या भारतात अमूलच करूया. ही डिड नॉट थिंक लाईक दॅट. दॅट इज द एंटरप्रेन्युअरल थिंकिंग दॅट आय लाईक. ही सेड भारतामध्ये जर मिल्क सफिशियन्सी यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायला लागेल म्हणजे असे अनंत अमूलच निर्माण व्हायला पाहिजेत. अमूल मॉडेल भारतात सगळ्या खेडोपाड्यात पोचलंच पाहिजे. आणि दॅट इज हाऊ वी ॲक्च्युअली स्टार्टेड दिस एंटायर जर्नी ऑफ मिल्क सफिशियन्सी फॉर इंडिया. आणि NDDB नावाची जी संस्था आहे ती 1965 साली जी चालू झाली, जी आज तागायत पण चालू आहे. म्हणजे NDDB कंटिन्यूज टू प्रोग्रेस टुडे ऑल्सो. म्हणजे NDDB इज अ व्हेरी व्हेरी प्रॉमिनंट एंटरप्राइज टुडे. पण त्याची सुरुवात कुरियनांच्या धडाडीने झाली आहे. आणि मला ॲक्च्युली असं वाटतं की मी जे म्हटलं ना, गॉड प्लेसेस हिज मेन वेर ही वॉन्ट्स टू गेट थिंग्स डन, त्यातले हे कुरियनांचं आहे, बाकी काही नाही. म्हणजे ही एक्झॅक्टली न्यू वेर ही नीड्स टू इंटरव्हीन. आणि मग त्यावेळेस काय झालं, वन थिंग विच हॅपन्स विथ ऑल पीपल हू आर ॲक्च्युली करेजियस, जे लोक धडाडीने एक पाऊल पुढे टाकतात, त्यांच्या बाबतीत मला तरी असं वाटतं की असं होतं की ऑपॉर्च्युनिटी स्टार्ट कमिंग अप. आता ह्यांनी NDDB चालू केली, मग नॅचरली हे वेगळं सांगायलाच नको की त्यावेळेस जर समजा डॉक्टर कुरियन गुजरातमध्ये होते आणि मग ते जर महाराष्ट्रात आले असते तर महाराष्ट्रातला काय मिल्क कमिशनर असं म्हणणार नाही वा 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 कुरियन या आमच्याकडे, कारण काय तुम्ही आमच्याकडे कोऑपरेटिव्ह चालू करा म्हणजे माझी नोकरी जाईल. सो नो मिल्क कमिशनर ऑफ एनी स्टेट इज गोइंग टू से की वा 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 या. So please understand, when Kurian actually started this operations flood, he did not get any support till a reasonable time from any state. कोणत्याही राज्य सरकारच्या ॲग्रिकल्चरल मिनिस्टरनी किंवा त्यांच्या डेअरी मिनिस्ट्रीनी किंवा मिल्क कमिशनरनी असं काही त्यांचं स्वागत केलेलं नाही. कारण नॅचरल आहे, कारण जर अमूलचं मॉडेल रेप्लिकेट झालं तर त्या राज्यातल्या त्या ॲनिमल हजबंड्री म्हणा किंवा डेअरी डिपार्टमेंट म्हणा, मिल्क कमिशनर म्हणा, त्यांची गरजच काय, कारण अमूलच्या मॉडेलमध्ये ब्युरोक्रेसी लागतच नाही आहे ना. सो कुरियनांना सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, आपल्याला ज्या शेतकऱ्यांचा दूध विकत घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आज राज्य सरकारला ते दूध देत आहेत थ्रू कॉन्ट्रॅक्टर्स, थ्रू ट्रेडर्स, की जे ह्यांची पिळवणूक करतायत. आणि आपण गुजरातमध्ये हे मॉडेल अतिशय सक्सेसफुली रन करून दाखवले की शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो, शेतकरी स्वतःचं उत्पादन आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःच्या प्रॉडक्टचं करू शकतो. पण नॅचरली स्पीकिंग दुसऱ्या राज्यांमध्ये हे आपल्याला करणं शक्यच नाही आहे, कारण दुसरे राज्य आपल्याला ह्याची मदत करणार नाहीत आत्ता. मग ह्या अख्ख्या प्रोजेक्टला तर आपल्याला 30,000 रुपये निग्लिजिबल फंडिंग ना.
मग आपल्याला करावं काय लागेल? सो द फर्स्ट थिंग दॅट ही ट्रायज टू डू इज कन्व्हिन्स द गव्हर्नमेंट्स, अँड ही ॲक्च्युली कम्स आउट विथ अ ग्रेट प्लॅन. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की इफ समवन डिसाइड्स दॅट ही वॉन्ट्स टू पुट अ फूट फॉरवर्ड, प्रोबॅबली अपॉर्च्युनिटीज कीप कमिंग. मग आता कोरियनांच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह गोष्ट काय झाली? सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की त्यावेळेस युरोपमध्ये देर वॉज एक्सेस प्रोडक्शन ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, आणि युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी नावाची एक संस्था आहे की जिला ती जबाबदारी दिली आहे की आता हे एक्सेस प्रोडक्शन झाल्याचं करणार काय आपण. सो लेट अस फाइंड वेज टू डिस्पोज इट ऑफ. डिस्पोज इट ऑफची सिंपल व्याख्या अशी आहे की भारतासारखे जे गरीब देश आहेत त्यांना तिथे डोनेट करायचं, आणि दॅट इज एक्झॅक्टली वॉट कुरियन सीज ॲज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. So what he actually says is he goes to that forum, it is called WFP, World Food Program, आणि ते म्हणतात की तुम्हाला नाहीतरी ते डोनेटच करायचं आहे तर तुम्ही ते आम्हाला द्या, म्हणजे मला भारतात द्या, पण एका अटीवर, तुम्ही दिलेलं दूध किंवा दुधाचे प्रॉडक्ट्स, म्हणजे आता दूध नॅचरली येणार नाही, दुधाचे प्रॉडक्ट म्हणजे थोडक्यात मिल्क पावडर असेल, वी विल नॉट गिव्ह इट फॉर फ्री टू कन्झ्युमर्स इन इंडिया. काय हे विचार करण्याचा दृष्टिकोन बघण्यासारखा आहे इथे. म्हणजे देर इज समथिंग विच इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. द डेव्हलप्ड नेशन्स आर रेडी टू गिव्ह इट अवे फ्री ऑफ कॉस्ट इन द फॉर्म ऑफ डोनेशन टू अ डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया. आणि मला पूर्ण खात्री आहे की म्हणजे आपल्याला म्हणजे आपण कोरियनांच्या जागी असतो तरी आपण पण हेच विचार केला असता की अरे सरकारला काय जाते, उलट सरकारचं शान बढेगी. केंद्र सरकारनी जर या वर्ल्ड फूड प्रोग्राममधनं फ्री ऑफ कॉस्ट मिल्क प्रॉडक्ट्स आणले आणि भारतातल्या गोरगरीब जनतेला फ्रीमध्ये वाटले तर नॅचरली द सेंट्रल गव्हर्नमेंटची इमेज चांगलीच होईल ना. दॅट इज एक्झॅक्टली वेअर कुरियन रिअलाइजेस द प्रॉब्लेम. कुरियन कम्स अप विथ दिस ग्रेट आर्ग्युमेंट दॅट इफ यू डोनेट दॅट फॉर फ्री and you flood the entire Indian market with all these food products which is milk products, माझा इथला शेतकरी मरेल ना, कारण माझ्या शेतकऱ्याला मग कोण त्याच्या दुधाला किंवा दुग्धजन्य पदार्थांना भाव देईल. नो वन इज गोइंग टू गिव्ह हिम द राईट प्राइस. कारण जर एखादी वस्तू फुकटात उपलब्ध असेल तर हा शेतकरी चेपला गेला ना. आणि त्यावेळेस ही मेक्स अ प्रपोजल, आणि ते प्रपोजल काय आहे, यू विल नॉट बी अलाउड टू गिव्ह एनिथिंग फ्री ऑफ कॉस्ट इन इंडिया बिकॉज दॅट विल किल द फार्मर इन दॅट कंट्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक काय याच्यामधलं, तुमच्याकडे एक्सेस प्रोडक्शन झालेलं आहे आज, म्हणून तुम्हाला ते भारतासारख्या देशाला द्यायचं आहे. उद्या काय होणार, तुमचं मटेरियल वापरायची किंवा तुमचा माल वापरायची भारतीयांना सवय होणार, आणि पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुमच्याकडे शॉर्टेज नसणार, पण आम्हाला तुमच्या मालाची सवय झाली असणार. मग तुम्ही भले 20% महाग विकलं तरी आम्हाला घ्यावंच लागणार. म्हणजे आमच्या देशाला इम्पोर्ट वाढणार, इम्पोर्ट वाढला की आमचं नॅचरली तोटा होणार. हे विजन ठेवून ही मेक्स अ प्रोजेक्ट प्रपोजल. प्लीज अंडरस्टँड, ऑपरेशन फ्लड इज अ ग्रेट केस स्टडी टू लर्न फॉर ईच वन ऑफ अस. पण त्याचं रूट काय आहे ते खूप छान आहे. सो ही गोज अँड मेक्स अ प्रपोजल टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की डोंट अलाउ द मार्केट टू बी फ्लडेड विथ फ्री गुड्स ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. त्याच्यानी माझा शेतकरी मरेल. शेतकऱ्याला रास्त भाव मिळून जो रेट परवडतो त्याच्यापेक्षा जास्त रेटला जर तुम्ही आपण इथे विकू शकलो तर उलट होईल. हे जे मधले दलाल असतात ना आपल्या इथले, की जे आज त्या इतर म्हणजे गुजरात सोडून इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना पिळवणूक करतायत, त्यांच्याकडनं कमी रेटला दूध घेऊन स्टेट गव्हर्नमेंटला जास्त रेटला विकून कन्झ्युमरला जास्त रेटला दिलं जातंय. उलट आपण ह्या संधीचा उपयोग करून बेअर मिनिमम प्राईसला, की ज्या प्राईसला शेतकऱ्याला दूध द्यायला परवडतं किंवा मिल्क प्रॉडक्ट द्यायला परवडतं, त्या रेटला आपण हे फ्रीमध्ये आलेले मिल्क प्रॉडक्ट्स देऊ. त्याच्यानी आपण अख्ख्या देशामध्ये मिल्क प्रॉडक्ट्स ॲट अ रिझनेबली लेसर रेट दॅन द ऑनगोईंग मार्केट रेट देऊ शकू. म्हणजे कमी रेटला मिळाल्यामुळे ही जी मधली ट्रेडर कम्युनिटी आहे की जी सगळ्यात जास्त आत्ता पैसे खाते या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्यांना वचकच बसेल. आणि मग नॅचरली स्पीकिंग जे शेतकरी त्यांना दूध देत आहेत ते आपल्याला द्यायला लागतील. कारण आता त्यांना कळेल की ह्या अशा कॉपरेटिव्हला जर आपण आपलं दूध विकलं तर आपल्याला पैसेही जास्त मिळत आहेत आणि दुसरीकडे कन्झ्युमरलाही फायदा होतोय. कारण कन्झ्युमरला ते दूध स्वस्तात मिळतंय. किंवा दूध म्हणजे व्हेन आय से मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. अँड दॅट इज द प्रपोजल दॅट ही मेक्स. बट ॲज युजल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डज नॉट ॲक्ट टिल द लास्ट. आणि मग इव्हेंच्युअली गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये एक ॲग्रिकल्चर मिनिस्टरला ते लक्षात येतं की दिस इज अ ग्रेट प्रपोजल, आणि ह्याच्यानीच भारतामध्ये ऑपरेशन्स फ्लड नावाचं प्रोसेस चालू होते.
Because now what Kurian does is he convinces the government. He says माझं proposal foolproof आहे, मी स्वतः जाईन, I'll represent the country in front of all those people who have to be presented. He travels, he convinces them, and then he tells them on the face that when a multinational company comes to a country like India, they know that if they give $100 million free of goods, they make my country people be accustomed to use it. माझ्या देशातल्या लोकांना तुमचे प्रॉडक्टशी तुम्ही सवय लावता, त्या $100 million ही तुमची भेट नसते, ही इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असते. आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कधी करताय, जेव्हा तुमच्याकडे सरप्लस झालाय. सो इन एनी केस तुम्हाला फेकूनच द्यायचे, हे डोनेटच करायचे. अँड दॅट इज हाऊ ही कन्व्हिन्सेस दोज पीपल अँड वी गेट दॅट एड, की ज्याच्यामुळे भारतामध्ये सगळीकडे आपण मुबलक प्रमाणात मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देतो, की ज्याच्याने हे जे ट्रेडर कम्युनिटी असते, हे जे मधले लोक असतात, त्यांच्या लक्षात येतं की नाऊ दे कॅनॉट कॉम्पीट. आणि शेतकऱ्यांना लक्षात येतं की कोऑपरेटिव्ह इज द बेस्ट वे टू ॲक्च्युली गो. आणि दॅट इज वॉट यू अँड आय देन अंडरस्टँड ॲज द बिलियन लिटर आयडिया. कारण NDDBची स्थापना म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना ही ह्याच्याकरताच झाली होती. आणि नॅचरली स्पीकिंग म्हणजे इफ यू गेट इन टू द टेक्निकॅलिटीज ऑफ इट, देन NDDB ही एक नुसती संस्था म्हणून रजिस्टर झाली आहे. तिला काही अमूलच्या लोकांनीच पैसे देऊन चालू केलेली संस्था आहे ना. So then government realizes the importance, and then we have formed what is called Indian Dairy Corporation. आणि NDDB आणि IDC म्हणजे इंडियन डेअरी कॉर्पोरेशन या दोघांचेही हेड डॉक्टर कुरियन आहेत. आणि इट्स नॉट अ सिम्पल टास्क, बिकॉज मग NDDB ही फक्त एक संस्था राहते की विच इज बीइंग गिवन देन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्पोर्टिंग मिल्क पावडर इन टू इंडिया, and based on the state government's requirements they have to circulate that milk powder across India. आणि IDC नावाची संस्था, इंडियन डेअरी कॉर्पोरेशन, दे ॲक्च्युली आर देन गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेकिंग दॅट बिलियन लिटर आयडिया अ ग्रेट सक्सेस. NDDBचं कार्य हे कदाचित गुगलवर प्रचंड प्रमाणात उपलब्धच आहे. त्यामुळे मी NDDBच्या कार्याविषयी डिटेलिंग करत नाही. बट जस्ट फॉर रेकॉर्ड्स, NDDB had 3 phases. म्हणजे phase 1 was 1971 to 1980, second phase was 1981 to 1985, and the third phase was 1985 to 1996. And in this period India became from no country to the largest milk producer in the world. आणि आपल्या सगळ्यांना यातलं महत्त्व माहिती पाहिजे म्हणून की if there was no NDDB, probably we wouldn't be self-sufficient in milk today. आणि हे जे कॉपरेटिव्हचं जाळं अख्ख्या देशात आपण विणलं, की ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपरेटिव्ह जन्माला आल्या आणि सक्सेसफुल पण झाल्या, त्याचं रूट आहे दॅट अमूल स्टोरी, which then led to the Prime Minister of India to think about replicating the same idea across the country, आणि a visionary called Dr. Kurian who actually made it happen without the help of the government to begin with. नंतर नॅचरली सी प्लीज अप्रिशिएट की नंतर गव्हर्नमेंटच्या लक्षात येतं की दे आर डुईंग अ ग्रेट जॉब. भारतामध्ये सगळीकडे ते विणलं जातं ॲज अ जाळं. आणि बिकॉज इट इज अ कोऑपरेटिव्ह, शेतकऱ्यांकरताच चालवलेली आहे, तिथे कोणतीही ब्युरोक्रेसी नाही, तिथे कोणतेही आडकाठ्या नाही आहेत, त्यामुळे ते सक्सेसफुल व्हायला लागतं मॉडेल. सो नॅचरली स्पीकिंग देन द गव्हर्नमेंट रिअलायझेस दे नीड टू सपोर्ट इट. NDDBची केस स्टडी इज अ डिफरंट केस स्टडी विच आय डोंट इंटेंड टू स्पीक, बिकॉज आय इंटेंड टू स्पीक ओनली ऑन Korean, but I will request all the audience of this session to really go through that NDDB case study. कारण त्याच्यामध्ये कुरियनांनाही प्रचंड त्रास आहे. म्हणजे असं नाही आहे की वा 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 किती छान आहे, कुरियनांपर्यंत ते खूप त्रासदायक झालेलं आहे. म्हणजे NDDBच्या केस स्टडीमध्ये यू विल रिअलाइज दॅट त्यांचं ऑडिट केलं जातं, मग NDDBनी भारताकरता काहीच केलं नाही असं दाखवलं जातं, मग कुरियनांना वाय डझंट ही स्टेप डाऊन असंही म्हटलं जातं. म्हणजे NDDB केस स्टडी बाय इटसेल्फ इज अ व्हेरी इंटरेस्टिंग केस स्टडी. बट कुरियन हॅज स्टूड अगेन्स्ट ऑल द ऑड्स. म्हणजे राईट फ्रॉम अ कॅग ऑडिट ऑफ NDDB विच इज नॉट अ राईट ऑफ द गव्हर्नमेंट, all the way up to why is he the head and does he not have conflicting positions to hold, then why does he not step down, इथपर्यंत ते गेलेलं आहे. सो NDDB मुळे आपल्याला ऑपरेशन फ्लड मिळालं, द बिलियन लिटर आयडिया मिळाली. आणि आय थिंक फ्रॉम 107 grams टुडे आय थिंक इंडिया नाव हॅज ॲटलिस्ट 400 to 500 grams पर कॅपिटा ऑफ मिल्क. आणि
जिथे भारत देश अमूल बटर नावाचं बटर प्रोड्यूस करायला लागला, तेव्हा भारतामध्ये आपण बटर इम्पोर्ट करायचो, म्हणजे वी यूज टू इम्पोर्ट बटर. आणि आजची परिस्थिती काय आहे, इंडिया इज द 6th लार्जेस्ट नेशन इन प्रोड्युसिंग बटर. So please understand the journey that India has traveled because of one man's vision of making India self-reliant on milk and milk products. Now आता बघा, म्हणजे आपल्यासारख्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर वर्गीस कुरियन म्हणजे मिल्कमॅन ऑफ इंडिया, आणि मग हिज कॉन्ट्रीब्युशन इज दिस. मला ना असं वाटतं की वेन अ पर्सन लाईक कुरियन इज बॉर्न, गॉड डज नॉट सेंड हिम ओनली फॉर वन टास्क. हे अगदी, अँड बाय द वे ही इज अन एथिस्ट, म्हणजे ही डज नॉट रिअली बिलीव्ह इन गॉड प्रोबॅबली, मला माहीत नाही. पण आय फंडामेंटली बिलीव्ह दॅट someone who was sent and by accident actually landed up in dairy engineering cannot only be meant for progress of that industry. Now what has happened, please understand. Now Amul is successful, NDDB is doing great, India's milk production is increasing, cooperative as a structure to deliver value to its customers has really given great results. म्हणजे एकीकडे कन्झ्युमरला पण स्वस्त मिळतंय, दुसरीकडे शेतकऱ्याला पण योग्य भावात दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचा पैसा मिळतो आहे. सो दॅट रुरल इकॉनॉमी इज रिअली डुईंग वेल. ॲट द सेम टाईम कन्झ्युमर्स आर हॅपी की बाबा प्राईस व्हेरिएशन कमी आहे, की उन्हाळ्यात दुधाचे रेट वाढले का, उन्हाळ्यात दूध मिळत नाही आहे का. म्हणजे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला म्हटलं की जशी बॉम्बे मिल्क स्कीम होती तशी दिल्ली मिल्क स्कीम होती, आणि तिथे तुम्ही कितीही श्रीमंत असाल नाही तर गरीब असाल, ते एक कार्ड मिळायचं आणि त्या कार्डाच्या अगेन्स्ट रेशनसारखं दूध मिळायचं. Can you imagine the capital city of India? People used to stand in a queue to actually get milk on ration every day. म्हणजे या परिस्थितीतून आजची परिस्थिती आली आहे. Now, actually speaking, looking at that success of Amul, particularly as a cooperative world, NDDB created a great success story. Then, आज आपण धारा तेल नावाचं तेल वापरत असतो ना, जे धारा नाही का, धारा शुद्ध धारा अशी एक ॲड पण आहे बघा, आणि त्याच्या ॲडमध्येच असं आहे की कमी पैशांमध्ये तुमचं घर चालतं. म्हणजे तुम्ही जर ती कधी धाराची जुनी ॲड बघितली तर त्याच्यामध्ये असं आहे की धारा शुद्ध धारा, कम तेल में हो गुजारा. आता हे जे कम तेल में हो गुजारा आहे ना, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ अस विल बी एक्स्ट्रीमली सरप्राइज्ड, बट दिस एंटायर प्रोजेक्ट इज डॉक्टर कुरियन. व्हेजिटेबल ऑइल इन इंडिया is a complete cooperative project which was created by Dr. Kurian. म्हणजे कुठे दूध आणि कुठे तुम्ही आणि आम्ही वापरत असलेलं सनफ्लॉवर ऑइल आणि काय शेंगदाणा तेल आणि व्हॉटेवर, पण व्हेजिटेबल ऑइल ह्या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट देन आस्क्ड डॉक्टर कुरियन, कॅन यू हेल्प अस, बिकॉज इंडिया हॅड 100% इम्पोर्ट ऑफ व्हेजिटेबल ऑइल इन दोज डेज. म्हणजे भारतामध्ये आपण तेल तयारच करायचो नाही. आता तुम्ही विचार करा, भारतासारखा देश आहे, ऑइल सीड्स नसतील का हो, किंवा त्या ऑइल सीड्सपासून ऑइल बनवायची प्रोसेस आपल्याला माहीत नसेल का. पण त्या काळी तेली राजा नावाचे ट्रेडर्स होते की हू यूज टू ॲक्च्युली ऑन वन साईड स्क्वीज द फार्मर्स. एकीकडे शेतकऱ्यांची पिळवणूक करायचे की थोडं जरी प्रोडक्शन जास्त झालं ऑइल सीड्सचं की 50% भाव पाडायचे, आणि दुसरीकडे कन्झ्युमरला पैसे जास्त लावायचे की अहो ते बघा कमी प्रोडक्शन निघालंय यावर्षी, त्यामुळे आता भाव वाढला. आता हे जे मॉडेल आहे ह्याच्यामुळे भारत कधीच ऑइलमध्ये स्वयंपूर्ण होऊ शकत नव्हता. देन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रोच्ड डॉक्टर कुरियन की यू हॅव रन दॅट एंटायर सिस्टीम ऑफ मिल्क थ्रू अ कॉपरेटिव्ह सिस्टीम सो सक्सेसफुली, कॅन यू रेप्लिकेट दॅट मॉडेल फॉर ऑइल. आणि भारतातली सगळ्यात पहिली व्हेजिटेबल ऑइल कॉपरेटिव्ह ऑइल सीड्स आणि फार्मर्स, म्हणजे ऑइल सीड ग्रोअर्स आणि फार्मर्स यांची पहिली कॉपरेटिव्ह 1979 मध्ये डॉक्टर कुरियनांनी चालू केली, अंडर अगेन NDDB बाय द वे. आणि ती जी ऑइल ग्रोअर्सची आणि ऑइल सीड ग्रोअर्स असं म्हणायला पाहिजे आणि फार्मरची कॉपरेटिव्ह आहे, त्याच्यातून द सेम अमूल मॉडेल स्टार्टेड रनिंग, की ज्याच्यामुळे फार्मर्सलाही योग्य भाव मिळायला लागला. आणि ॲट द सेम टाईम कन्झ्युमरला ही वॉज एबल टू सेल इट ॲट अ लेसर रेट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी अमूल नावाचा ब्रँड त्यांची 5 लाख रिटेल आउटलेट भारतात होती.
So he said, let us use our retail outlets to sell Dhara oil and at the lowest profit. So Dhara oil was sold at Amul retail outlets at as less as 1.5% प्रॉफिट, म्हणजे 1.5% प्रॉफिटवर चालू झाला धंदा. आणि त्याच्याने काय झालं, विदिन अ स्पॅन ऑफ 4 to 5 years India became self-sufficient in vegetable oil, and then 1,000 crore rupees per year was the value of import. विचार करा, 1979 साली भारत 1,000 कोटी रुपयांचं व्हेजिटेबल ऑइल इम्पोर्ट करायचं, पण आपल्याकडे सेल्फ सफिशियन्सी नव्हती. आणि विचार करा, ते जर प्रोजेक्शन तशीच राहिली असती तर 5 ते 10 वर्षात भारताचं इम्पोर्ट किती वाढलं असतं. Whereas this fellow takes that as an initiative. He does not say की अरे मी अमूल आहे, मी दूधवाला आहे, मी दुधाकरता एवढं करतोय, मी एनडीडीबी, आय एम ऑलरेडी ऑक्युपाइड विथ एनडीडीबी, मी ऑलरेडी आयडीसी बघतोय, आता आणखीन काय काम देता मला. He actually took that as a challenge because he always has believed that he is a true representative of the farmer of this country, and anything which needs to be done to ensure the rights of the farmer, ensure the well-being of the farmer, ensure that the farmer becomes self-sufficient, ते करायला जे लागेल ते मी सगळं करीन. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण आता सगळे वी आर इन द 21st century, कॅपिटलिस्ट वर्ल्ड, मल्टीनॅशनल्स, but Kurian represents a stalwart against all multinationals. Imagine how much difficulty would a person like Kurian face when he's making India self-sufficient. Will not the multinational lobby, which is very influential in government policy making, त्यांचा ब्युरोक्रॅट्स बरोबरचे संबंध, गव्हर्नमेंटला इन्फ्लुएन्स करण्याची ताकद, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैशाची ताकद मल्टीनॅशनलची खूपच असते ना, अशा सगळ्यांच्या विरुद्ध डॉक्टर कुरियनांसारखा एकच माणूस आणि असंख्य शेतकऱ्यांच्या ॲस्पिरेशन्स घेऊन उभा राहतो. आणि दुधाच्या क्षेत्रामध्ये तर आता आपण बघितलंच आहे की ही हॅज केप्ट ऑल द मल्टीनॅशनल्स अवे. म्हणजे मागच्या सेशनमध्ये तर आपण नेस्लेची केस स्टडी पण बघितली. आता तेच रेप्लिकेट करायचे इन केस ऑफ व्हेजिटेबल ऑइल, अँड ही हॅज सक्सेसफुली डन दॅट. आणि आज सुद्धा जेव्हा आपण धाराचं तेल घेतो तेव्हा मला बरेच वेळा असं वाटतं की वी शुड रिमेंबर दॅट धारा वॉज अ केस स्टडी विच वॉज क्रिएटेड बाय द सक्सेस स्टोरी वॉज क्रिएटेड बाय डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि आता तो ब्रँड एनडीडीबीच्या अंडर आहे, आणि मदर डेअरी नावाची जी मार्केटिंग एजन्सी आहे ती त्याचा विचार कर. म्हणजे मला ना खूप वेळा असं वाटतं, मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं की डॉक्टर कुरियनांचं एक अतिशय महत्त्वाचं तत्व शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की शेतकऱ्यांना जर माल प्रोड्यूस करायला इन्सेंटिव्ह द्यायचा असेल तर त्याला त्या मालाचा योग्य भाव द्यायला लागा, योग्य भाव मिळाला की तो प्रोड्यूस करेल. आपण काय करतोय ॲज अ, आपण म्हणजे तुम्ही आणि आम्ही नाही, त्या काळचे आपण म्हणजे द गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री किंवा हुज एव्हर इट इज, व्हॉट वी आर ॲक्च्युअली डुईंग इज यू आर मेकिंग द ट्रेडर्स रिच, वी आर नॉट मेकिंग द फार्मर रिच. तुम्ही फार्मरला योग्य भाव द्यायला चालू करा, तुम्हाला 100% तो फार्मर प्रोडक्शन वाढवूनच देतो. या फंडामेंटल बिलीफमधलं ॲक्च्युली एनडीडीबीचा प्रवास आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की आपण कुरियनांकडनं अतिशय महत्त्वाची शिकलीच पाहिजे ती म्हणजे द फार्मर मे प्रोड्यूस बट हू विल मार्केट इट. Unless and until the farmer has a control over the marketing of his product, तोपर्यंत त्यांनी कितीही प्रोड्यूस केलं तरी उपयोग नाही. त्याची एक सुंदर कोलॅबरेशनची केस स्टडी आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते म्हणून सांगतो. आता बघा, या फार्मरचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा फार्मर आहे. आता दुधाचं तर आपल्याला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये कमी देते गाय किंवा म्हैस जी काय दूध देते ते, आणि थंडीच्या दिवसात नॅचरली जास्त देते. आता काय झालं बघा, आपलं अमूलसारखं मॉडेल आहे पण आपल्याला एक मार्केटिंग एजन्सी पाहिजे. तर तुम्हाला विचार करण्याची गोष्ट, ह्या माणसाने, जो माणूस ॲक्च्युली टेक्नोक्रॅट आहे, हा माणूस इंजिनियर आहे, ह्या माणसाने डेअरी इंजिनिअरिंगमध्ये अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेलं आहे, ह्याला मशीन्स विषयी प्रेम आहे. पण ह्या माणसाला एक लक्षात आलंय, शेतकऱ्याचं जर भलं करायचं असेल तर त्यांनी बनवलेल्या मालाला मार्केटिंग योग्यच व्हायला पाहिजे. आणि त्या काळी या माणसाने गुजरात GCMMA म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन नावाची फेडरेशन स्थापन केली 1973 साली. कशाकरता माहिती आहे की गुजरातमधल्या सगळ्या ज्या काही कोऑपरेटिव्ह आता आपण उभ्या केलेल्या आहेत, अमूल ही त्यातली एक आहे, मेहसाणा आहे, आणि आपण अशा कोऑपरेटिव्ह उभ्या केल्यात गुजरातमध्ये, त्यांनीच एकमेकांशी कॉम्पीट करायला नको ना, नाहीतर तेच एकमेकांशी कॉम्पीट करणार म्हणजे शेतकऱ्याला फायदा होणार नाही. मग ह्यांनी एकमेकांशी कॉम्पीट न करण्याचं एकमेव साधन काय की यांनी प्रोड्यूस केलेला सगळा माल
एकाच मार्केटिंग एजन्सीनी मार्केट करावा. GCMMF, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, जी आज सुद्धा अस्तित्वात आहे. म्हणजे अमूल हा आपल्याला माहिती असलेला ब्रँड आहे, पण टेक्निकली अमूल हे फक्त मॅन्युफॅक्चरर आहेत. अमूलने बनवलेला सगळा माल GCMMF नावाच्या मार्केटिंग एजन्सीच्या थ्रूच विकला जातो. मेहसाणाने जरी प्रोड्यूस केला तरी मेहसाणा विल सेल इट टू GCMMF, अँड GCMMF हॅज ॲक्टेड ॲज अॅन फ्रंट एंड फॉर ऑल द मिल्क प्रोड्युसर्स इन गुजरात कोऑपरेटिव्ह. काय विजन असेल बघा ना, की आपल्याच लोकांनी एकमेकांची भांडायला नको. हा एक भाग झाला. दुसरा, जर एकच मिल्क मार्केटिंग फेडरेशन असेल तर एकाकडे दूध कमी असेल तर दुसऱ्याचं दूध आपण त्याला देऊ शकू. म्हणजे उदाहरणार्थ बडोद्यामधल्या कॉपरेटिव्हला उन्हाळ्यामध्ये जर दूध कमी पडलं, कारण त्यांच्या कॉपरेटिव्हमधनं त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांकडनं गोळा केलं, पण ते दूध कमी पडलं तर नॅचरली जे दूध कमी पडलं त्याचा मार्केट शेअर दुसऱ्या कुठल्या तरी माणसाकडे जाणार. म्हणजे जे काही प्रायव्हेट ऑपरेटर्स असतात ते तो मार्केट शेअर खाणार. वेरॅज कदाचित आपली आनंदची जी मिल्क युनियन आहे, की आनंदची जी कॉपरेटिव्ह आहे, त्यांच्याकडे थोडं स्पेअर मिल्क असू शकतं, की जे स्पेअर मिल्क आपण जर बडोद्याला दिलं तर बडोदा कॅन देन कॉम्पीट, आणि जो शॉर्टफॉल पडत असेल त्याच्यानी मार्केट शेअर कमी होणार नाही. काय विचार आहेत बघा. आणि अशा अनुषंगाने GCMMF नावाची संस्था चालवली. आणि आपण जेव्हा अमूल ह्या एका कंपनीविषयी बोलतो तेव्हा अमूल हा ॲक्च्युली GCMMFच्या मल्टिपल कॉपरेटिव्हमधली एक कॉपरेटिव्ह आहे. आणि फॉर रेकॉर्ड्स, म्हणजे कारण मागच्या वेळेस पण आपण बोललो होतो की कैरा कॉपरेटिव्ह 200 लिटर दूध पर डेनी चालू झाली. 200 लिटर दूध पर डे. आणि आजचा त्याचा आकडा आहे, म्हणजे मी जर GCMMF ह्या मार्केटिंग फेडरेशनचा जर बघितला तर पर डे मिल्क कलेक्शन इज 2.3 crore लिटर्स. इट्स नॉट अ जोक. म्हणजे 2.3 crore लिटर्स ऑफ मिल्क एव्हरी डे इज हँडल्ड बाय GCMMF. म्हणजे एका माणसाच्या विजननी किती उपयोग झाला बघा. नाही तर ह्या इंडिपेंडंट जर कॉपरेटिव्ह राहिल्या असत्या तर त्या एकमेकांशी भांडल्या असत्या आणि एकमेकांचाच मार्केट शेअर खात बसले असते. आणि ही जी GCMMF नावाची संस्था आहे जी 73 साली चालू आली, तिचा आत्ता 31 मार्च 2020 ह्या वर्षीचा टर्नओव्हर 50,000 कोटी रुपये आहे. सो द विजन ऑफ अ पर्सन कॅन मेक द कंट्री बी सो ग्रेट. सो GCMF वॉज अ ग्रेट आयडिया. आता तेच व्हेजिटेबल ऑइलच्या बाबतीत ही ट्राय टू इम्प्लिमेंट, अँड दॅट इज हाऊ इंडिया ॲक्च्युली गॉट देअर फर्स्ट कॉपरेटिव्ह विच देन स्प्रेड अक्रॉस. आणि आज आता तुम्ही आणि आम्ही मदर डेअरीच्या अनुषंगाने का होईना किंवा माध्यमातून का होईना पण आपण धाराचं तेल खातोय. आणि ते धाराचं तेल 1979 साली कुरियनांच्या विजनमुळे ती कॉपरेटिव्ह चालू झाली. आणि नॅचरली स्पीकिंग ही स्टार्टेड द कॉपरेटिव्ह थ्रू NDDB, and then that grew and that has grown to what you and I are seeing today. So that's a great contribution. म्हणजे not only in milk, it has happened in vegetable oil, it has actually happened in electricity. I don't know, म्हणजे आपल्या आज आपण 21व्या शतकामध्ये बघा, म्हणजे आपल्या सगळ्यांना किती छान वाटतं ऐकायला की नाही आता भारताचं ना एक सेंट्रल पॉवर ग्रीड आहे. मग ज्यांच्याकडे पॉवर कमी पडते ते त्या सेंट्रल ग्रीडमधनं घेतात, ज्यांच्याकडे एक्सेस पॉवर निर्माण होते ते त्या ग्रीडला विकतात. आणि आता तर आपण आपल्या सोसायटीच्या वरती सोलर पॅनल्स लावून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि सेंट्रल ग्रीडला विकतो, आणि मग त्याच्यातून आपल्याला नेट मिटरिंगचं बेनिफिट मिळतं. न हे जे आपण आज 21व्या शतकात बोलतोय, डॉक्टर कुरियन प्रपोज दॅट मॉडेल टू गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्ड वे बॅक, बिकॉज ॲज पार्ट ऑफ हिज जर्नी ॲज अ करियर ही वॉज चेअरमन ऑफ गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आणि तिथलं सगळं एकंदर कारभार बघून त्यांच्या असं लक्षात आलं की दिस इज अ क्लासिक केस टू इम्प्लिमेंट अ कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे प्रत्येक गावाला इंडिपेंडंट पॉवर जनरेशनची तुम्ही परवानगी द्या, त्यांनी त्याच्यापुरती पॉवर जनरेट करावी, एक्सेस पॉवर झाली तर त्यांनी सेंट्रल ग्रीडला द्यावी, ज्या गावामध्ये कमी पडेल ते गाव तिथनं पॉवर घेईल. किंवा किती छोट्या छोट्या गोष्टींविषयी माणसाला ज्ञान असतं बघा, की ही सेज सगळ्या गावात मिळून एकच मीटर द्या. खेडेगावाचं चाललंय, सगळ्या गावात मिळून एकच मीटर द्या आणि त्या मीटरपासून इंडिव्हिज्युअल लोकांना पुरवा. काय होईल? ऑटोमॅटिकली विजेची चोरीच बंद होईल. विजेची चोरी कशी बंद होईल? कारण जेव्हा माझ्याकडे मीटर आहे तेव्हा माझ्या घरातल्या मीटरवरती कमी आकडा दिसावा म्हणून मी चोरी करतो. पण आता जर गावाला एकच मीटर मिळालं तर मी शेजाऱ्याचं जाऊन सांगेन अरे हा वीज चोरी करतोय. म्हणजे पॉवर थेफ्ट हा विषय सुद्धा कुरियनांनी किती अभ्यासाला. आणि गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे ते त्यावेळेस चेअरमन होते, बट ही वॉज अ चेअरमन ओनली फॉर 8 months. बट आफ्टर ऑलमोस्ट 25 years आफ्टर ही resigned as the chairman of Gujarat Electricity Board, the GEB
people came and met him. The joint secretary of Gujarat government came and met him, saying that you're only the chairman of GEB for 8 months, पण तुम्ही फाईलमध्ये जी नोटिंग्स लिहून ठेवली होती ती वाचल्यानंतर आज आम्हाला वाटतं की दिस इज एक्झॅक्टली द राईट मॉडेल टू अवॉइड द एंटायर करप्शन इन द इलेक्ट्रिसिटी सिस्टम. म्हणजे बघा काय म्हणजे विजन असेल एखाद्याचं. डॉक्टर कुरियन नॅचरली स्पीकिंग हॅज अ ग्रेट वर्ल्ड वाईड प्रेझेन्स. त्यांना आपलं जसं अमूलचं मॉडेल आहे तसं अमूलचं मॉडेल रेप्लिकेट करायला खास पाकिस्तानने बोलवलं होतं. आणि बिकॉज इंडिया अँड पाकिस्तान डिड नॉट शेअर अ ग्रेट रिलेशनशिप, इट वॉज थ्रू सम इंटरनॅशनल एजन्सी की बाबा तुमच्या एजन्सीचं एक स्टडी टूर आमच्याकडे आणा, पण त्याच्यामध्ये डॉक्टर कुरियन पाहिजेत. सो ही विल नॉट बिकम only between India and Pakistan, but we want to develop the Amul model in Pakistan. He was invited to Sri Lanka to develop the same model of Amul in Sri Lanka. सो एका माणसाने जगाच्या पाठीवर एकदा ध्वज घेऊन उभा राहायचं ठरवलं. आणि प्लीज अंडरस्टँड, प्रत्येक ठिकाणी मल्टीनॅशनल कंपन्या ह्यांना त्रास देणार आहेत. बिकॉज वेर एव्हर अ कॉपरेटिव्ह हॅज टू रन, इट इज गोइंग टू टेक अवे द मार्केट शेअर ऑफ मल्टीनॅशनल्स. So naturally speaking, they are going to be threatened. म्हणजे they are going to be threatened and everything is going to happen with him. पण हा माणूस शेतकरी आणि शेतकऱ्याचं भलं या एका तत्वावर सतत उभा राहिलाय आणि मरेपर्यंत तेवढंच केलंय. आता एक महत्त्वाची ट्विस्ट त्यांच्या आयुष्यात अशी आहे की he realizes that Amul is a successful model, cooperative is a great model. आणि भारतासारख्या देशाला तर he fundamentally believes की cooperative model is the best way to make India self sustainable. म्हणजे तुम्ही जर कुरियनांचे इंटरव्ह्यूज, लिटरेचर, त्यांनी लिहिलेले लेख किंवा त्यांच्याविषयी कोणी काही बोललं तुम्ही कधी ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही इज परफेक्टली अ केस वेअर ही सेज दॅट एम्पॉवर द फार्मर, सस्टेन द सोसायटी. इट्स दॅट सिम्पल. आणि हे मॉडेल जोपर्यंत आपण वापरत नाही आणि आपण मल्टीनॅशनल्सवर अवलंबून राहतो, आणि ही इज अ ग्रेट बिलिव्हर दॅट नो मल्टीनॅशनल एव्हर कम्स टू अ कंट्री इफ द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज नॉट गोइंग टू बी देअर. म्हणजे एखादी मल्टीनॅशनल किती म्हटली की आम्ही या देशामध्ये फ्रीमध्ये देतोय किंवा या देशामध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही या देशातल्या लोकांचं भलं करू, ही फंडामेंटली बिलीव्स की शेतकऱ्यांचं भलं कोणतीही मल्टीनॅशनल करणार नाही. कोऑपरेटिव्ह इज द ओनली वे, आणि ती पण ट्रू कोऑपरेटिव्ह विदाउट ब्युरोक्रेसी. आणि एव्हरीवन हू वर्क्स फॉर दॅट कोऑपरेटिव्ह हॅज टू नेसेसरीली बिलीव्ह दॅट ही इज अ सर्वंट ऑफ द फार्मर्स. आणि असं त्यांचं थॉट प्रोसेस असताना त्यांच्या असं लक्षात येतं की लुक, देर इज वन कुरियन हू क्रिएटेड वन अमूल. He might have created one Amul, one great success story, but India needs so many Amuls, and where is the system to create more Amuls? भारतामध्ये कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुरियनांच्या सारखा मनुष्य निर्माण करायची भारताकडे क्षमताच नाही आहे, कारण तसं शिक्षण पद्धतीच नाही आहे. भारताकडे एक IIM अहमदाबाद आहे, पण IIM अहमदाबादमधनं पास झालेला मुलगा हा कॉर्पोरेटमध्ये जातो, कोऑपरेटिव्हमध्ये येत नाही तो. And that is where he realizes that India actually does not need to have more people going to corporates. People need to look at a Korean who sacrificed his entire luxurious life to serve the farmers of this country. पण हे जे पॅट्रिऑटिझम आहे हे तुम्ही IIM अहमदाबादमध्ये शिकून येण्याची शक्यता नाही. ही ट्राईड बाय द वे, म्हणजे फॉर अ ब्रीफ टाईम ही इज ऑन द बोर्ड ऑफ IIM अहमदाबाद, पण तिथल्या सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर ही कॅनॉट जेल वेल. ही रिअलायझेस दॅट ही इज टॉकिंग अबाउट पॅट्रिऑटिझम, ही इज टॉकिंग अबाउट गिव्हिंग ॲटलीस्ट 3 years ऑफ युअर लाईफ टू वर्क फॉर दिस कंट्री इफ यू हॅव पास्ड फ्रॉम IIM अहमदाबाद. पण नॅचरली द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन दोज डेज डू नॉट रिअली ॲग्री टू वॉट ही इज सेईंग. सो ही सेज मी इथे राहून उपयोग नाही. मग त्यांच्या लक्षात आहे की IIM अहमदाबाद इज नॉट अ प्लेस दॅट आय कॅन गेट टॅलेंट फॉर रनिंग कॉपरेटिव्स इन दिस कंट्री. मग काय करायचं? काय करायचं तर सोपं करायचं. लेट अस स्टार्ट अ इन्स्टिट्यूट लाईक दॅट. तर भारतामधली जी सध्याची लिडिंग इन्स्टिट्यूट आहे IRMA, इंडियन रूरल मॅनेजमेंट. IRMA इज वॉट? इन्स्टिट्यूट फॉर रूरल मॅनेजमेंट आनंद. इन्स्टिट्यूट ऑफ ऑर फॉर रूरल मॅनेजमेंट आनंद. IRMA नावाची संस्था जन्माला येते. ह्याच्या पाठीमागे एकमेव हेतू आहे की जर भारताने एक कुरियन दिलाय तर भारताला असे कित्येक कुरियन पाहिजेत. आणि देर इज नो ग्रॅज्युएशन, नो पोस्ट ग्रॅज्युएशन अवेलेबल इन दिस कंट्री टू ग्रूम द मॅनेजर्स ऑफ टुमॉरो. आय वॉज अ सक्सेसफुल मॅनेजर हू सर्व द इंटरेस्ट ऑफ द फार्मर्स. म्हणून IRMA नावाची संस्था जन्माला येते. आणि नॅचरली स्पीकिंग अगेन ही डज नॉट गो टू द गव्हर्नमेंट फॉर एनी हेल्प.
इरमा नावाची संस्था ही पूर्णपणे NDDBच्या आणि त्या काळच्या GCMMFच्या आय थिंक NDDBच्या कॉन्ट्रीब्युशनमधून चालू होते. आणि टुडे इरमा इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल कॅम्पसेस इन इंडिया. आणि द विजन ऑफ दॅट पर्सन वॉज सच that he created an institution which will last years together. So today also IRMA is the most preferred place for someone who wants to do something in the field of dairy management, animal feedstock or something to do with cooperatives. नॅचरली स्पीकिंग तिथेही त्यांना त्रास आहेच ना. म्हणजे इरमा चालू केली म्हणजे काय, तिथे काय लगेच तुम्हाला उद्यापासून चांगले प्रोफेसर मिळणार नाही आहेत. यू रिअली हॅव टू हॅव समवन हू अंडरस्टँड्स द डेअरी. तो प्रॅक्टिशनर पण पाहिजे, पण त्याला थेरी पण कळली पाहिजे. हे सगळं आहेच. म्हणजे कुरियनांच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की ती फार सरळ आहे. म्हणजे डेलिबरेटली आय एम नॉट टॉक एनिथिंग ऑन द अदर पार्ट ऑफ हिज स्टोरी विच इज हिज फाईट अगेन्स्ट द ब्युरोक्रेसी, बिकॉज ही इज नोन फॉर दॅट. आणि देर इज अ लॉट ऑफ लिटरेचर अवेलेबल टू टॉक अबाउट इट. आणि अमूल माझा क्लायंट होता काही काळापुरता. म्हणजे जस्ट वेन ही पास्ट अवे आय ॲक्च्युली यूज टू विजिट आनंद. ही पास्ट अवे इन सप्टेंबर 2012, म्हणजे आत्ता एक 9 वर्षांपूर्वी किंवा 8 वर्षांपूर्वी. पण आय यूज टू विजिट आनंद इन दोज डेज. हिज फाईट विथ ब्युरोक्रेसी वी डोंट नीड टू टॉक ऑन दिस सेशन. पण इरमा नावाची संस्था त्याच्यातून निर्माण झाली. नाव भारतातल्या, म्हणजे माझं असं मत आहे की भारताने ना अशी काही रत्न आपण उभी केली आहेत. एक रत्न आहे जमशेदजी टाटा, एक रत्न आहे वालचंद हिराचंद, एक रत्न आहे विक्रम साराभाई, तसं एक रत्न कुरियन आहे. आणि एखादा माणूस ध्येयाने पछाडतो असं आपण म्हणतो, तर ते ध्येयाने पछाडणं म्हणजे काय हे कुरियनांकडे बघून कळतं. म्हणजे कुठल्या अँगलनी सांगतो ते समजून घेऊया. कारण ना आपण आता 2020मध्ये आहोत आणि मला तर म्हणजे बिकॉज आय एम अ मॅनेजमेंट कन्सल्टंट, मला तर बरेच वेळा असा अनुभव येतो की लॉट ऑफ यंग किड्स टुडे द फर्स्ट थिंग दॅट दे विल आस्क इज सर अगर मैं ये पढ़ूंगा तो पैकेज कितना मिलेगा. म्हणजे हा आजकालचा एक साधारण आणि सिंपल प्रश्न असतो. आणि मोस्ट ऑफ करियर्स टुडे, द चॉईसेस ऑफ करियर्स ऑल्सो, फॉरगेट करियर्स, द चॉईसेस ऑफ करियर्स टुडे ऑल्सो आर मेड बेस्ड ऑन द पोटेन्शियल टू अर्न मनी. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी जे भारताकरता केले त्यांच्या जर सॅलरीज आपण बघायला लागलो तर कदाचित शर्मेनी मान खाली घालायला लागेल की आपण आणि आपला आजूबाजूचा समाज आपण पॅकेजच्या का मागे आहोत हा खरोखरीच प्रश्न विचारावा लागेल आपल्याला. म्हणजे आय डोंट रिअली नो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मनी वेन आय हिअर डॉक्टर कुरियन. एक लक्षात घ्या, डॉक्टर कुरियन वॉज फर्स्ट अन एम्प्लॉय ऑफ कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह. देन ही बिकेम अ जनरल मॅनेजर विथ GCMMF 1973 साली. टेक्निकली 1981 साली ते रिटायर झाले, कारण त्यावेळेस त्यांचं वय 60 आहे. त्यावेळेस 58ला रिटायरमेंट असायची, 2 वर्षाचा ग्रेस पिरियड मिळतो, म्हणजे ॲडिशनल पिरियड मिळतो. म्हणजे कुरियन 1981 साली टेक्निकली रिटायर झालेत. त्याच्यानंतर इज ॲज अ ऑनररी चेअरमन ऑफ GCMMF. पगार मिळणार नाही आहे, सॅलरी स्लिप येणार नाही आहे. अँड वेन आय हिअर हिज सॅलरी ॲट रिटायरमेंट आय ॲक्च्युली फील दॅट ऑल ऑफ अस, म्हणजे इन्क्लुडिंग पिनाक कुलकर्णी, वी हॅव टू थिंक अँड रिथिंक द वे वी मेक चॉईसेस ऑफ आवर करियर्स. ह्या माणसाची रिटायर होतानाची सॅलरी महिना 5,000 रुपये आहे. दॅट्स द हायेस्ट एव्हर सॅलरी दॅट ही हॅज ड्रॉन फ्रॉम हिज एम्प्लॉयमेंट. ज्या माणसाने भारताला अमूल दिलं, ज्या माणसाने भारताला ऑपरेशन फ्लड दिलं, ज्या माणसामुळे मिल्क सफिशियन्सी आली, ज्या माणसामुळे व्हेजिटेबल ऑइल आलं, तिथली सेल्फ सफिशियन्सी आली, ज्या माणसाने भारताला इंटरनॅशनली रेप्यूट मिळवून दिलं मिल्क आणि मिल्क प्रोडक्शनमध्ये, what is his salary at the end of his retirement? He gets 5,000 rupees and he takes pride in saying that. He takes pride in saying that money was not ever my criteria. Yes, I got sufficient so that my wife could cook 2 times every day. The irony of money normally is the more you have, the less you feel about it. But in his case, he said I had sufficient, but what he had is the pride of being the representative of millions of farmers. अँड व्हॉट इट डिड फॉर द सोसायटी ॲट लार्ज. विचार करा, म्हणजे आपली पिढी तर अशी आहे, म्हणजे आपली पिढी अशी आहे की जी माझं घर कधी होणार, आणि प्रोबॅबली आजकाल तर यंग जनरेशनचं तर असं आहे की मग गाडी कधी मिळणार आणि घोडं कधी, आणि वॉटेवर. म्हणजे 21व्या शतकातल्या मटेरियलिस्टिक लाईफविषयी मी टीका करू इच्छित नाही. आय एम जस्ट ट्राईंग टू ड्रॉ अन कम्पॅरिझन दॅट इफ अ पर्सन इज सो डेडिकेटेड टू द वेलबिंग ऑफ द सोसायटी, he actually constructed his first ever house
इन 1989. म्हणजे टेक्निकली या माणसाचं वय 68 आहे. 68व्या वर्षी सगळे प्रॉव्हिडंट फंडाचे मिळाले पैसे घालून या माणसाने एक घर फक्त केलंय. सो ॲट द एज ऑफ 68 ही गेट्स हिज फर्स्ट हाऊस. And at the age of 60, when he retires, his salary is a mere 5,000 rupees a month. That's the highest ever drawn salary in his life. So, can we take some inspiration from that kind of a personality and shape up our own value systems of what we wish to do? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या ज्या यशस्वी लोकांच्या वाटचालीच्या कथा ऐकतो आपण, त्यातनं आपण काय शिकू शकतो. म्हणजे प्रोबॅबली आपण काय डॉक्टर कुरियन होणार नाही आणि वी मे नॉट बिकम डॉक्टर कुरियन एनी टाईम इन आवर लाईफ. दॅट्स ओके, दॅट्स परफेक्टली ऑल राईट. बट कॅन वी लर्न सम व्हॅल्यू सिस्टम्स? आणि वन व्हॅल्यू सिस्टम विच आय हॅव लर्न फ्रॉम हिम ॲज अ पर्सनॅलिटी इज ही नेवर गॉट टायर्ड ऑफ फायटिंग. मरेपर्यंत या माणसानी ही हॅज फॉट अगेन्स्ट द सिस्टम. And he believes that when you see that you are right, it's your fundamental duty to take it by the horns, fight against it. But if it is for the well-being of the farmers and society, I'm going to do it. ही त्याची फंडामेंटल व्हॅल्यू सिस्टीम आहे. आणि त्यांच्या विषयामध्ये तर त्या किस्से खूपच आहे. म्हणजे ही हॅज फॉट अगेन्स्ट द एंटायर ब्युरोक्रेसी. सो द पर्सन गेव सो मेनी गुड थिंग्स टू आवर कंट्री. सो इन समिंग अप द पर्सनॅलिटी, right from his journey as a person who accidentally landed up with that government research creamery job in 1949, and then Tribhuvandas Patel, सरदार वल्लभभाई पटेलांनी जर्मिनेट केलेली आयडिया जी त्रिभुवनदास पटेल पुढे न्यायच्या विचारात आहेत, तिथे ॲक्सिडेंटली कुरियन कम्स अँड जॉईन्स. आणि मग तिथून ही कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेडचा जर्नी चालू होतो. आणि देन यू गेट इन टू अ ब्रँडिंग कॉल्ड अमूल, आणि अटरली बटरली डिलिशियस सारखा द लॉंगेस्ट एव्हर रन ॲड इन द वर्ल्ड आपल्याला ऐकायला मिळते. या सगळ्या प्रवासामध्ये कन्सिस्टंटली फार्मर्सचं प्रोड्यूस कन्झ्युमरपर्यंत अशा रीतीने पोचलं पाहिजे की कन्झ्युमरला प्राईस व्हेरिएशन कमी मिळाला पाहिजे. सो ही गेट्स अ कन्सिस्टंट प्राईस, अँड ॲट द सेम टाईम फार्मर गेट्स अ प्राईस विच अलाउज द फार्मर टू गेट अ बिट ऑफ प्रॉफिट अबाव हिज कॉस्ट. या एका ध्येयाने एकीकडे प्रोडक्शन आणि एकीकडे मार्केटिंग. सो GCMMF सारखी एक संस्था चालू करण्यात आली आहे. आणि अमूल सारख्या मी मल्टिपल ऑर्गनायझेशन्स भारतामध्ये चालू करण्याकरता मी काय करू शकेन ह्याचा सातत्याने विचार करताना NDDB सारखी संस्था, मग त्याच्यातून ऑपरेशन्स फ्लड, मग ती सो कॉल्ड 1 बिलियन लिटर आयडिया फॉर इंडिया. आणि आज आय डोंट नो, आय मीन आय एव्हरी मॉर्निंग वेन आय गेट अप, मी जेव्हा सकाळी उठतो आणि दूध घेतो घरामध्ये, तेव्हा मला असं वाटतं की ह्या माणसाविषयी किती कृतज्ञता बाळगली जन्मभर तरी ती कमीच आहे. कारण ह्या माणसामुळे माझा देश आज कम्प्लिटली सेल्फ सफिशियंट झाला आहे. जर हा माणूस त्यावेळेस फक्त अमूलपुरता विचार करून आणि अमूलचा ब्रँड कसा वाढवू एवढाच विचार करून बसला असता तर कदाचित भारत सेल्फ सफिशियंट झाला नसता. वी वुड हॅव स्टील कंटिन्यू टू इम्पोर्ट मिल्क पावडर अँड प्रोड्यूस मिल्क फ्रॉम दॅट मिल्क पावडर. व्हेजिटेबल ऑइल करताचं कॉन्ट्रीब्युशन जे आज तुम्ही आणि आम्ही धाराचं दूध धाराचं तेल विकत घेतोय. GEB, he tried to do a lot of things in IRMA, and IRMA he continued. NDDB, he was the chairman till 1998. So 1965 to 1998, 32 वर्ष he was the chairman of NDDB. आणि तिथे सुद्धा his successor was a challenge because government wanted to appoint someone else, and he had his own suggestion. And as usual, Kurian fought to get the person that he wanted because he had groomed the person for 35 years to become the next chairman of NDDB. So there are too many learnings, but I have tried to compress it in these 2 sessions. Great personality. आणि फक्त त्यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणताना मला कधी कधी असं वाटतं की इन्स्टेड ऑफ कॉलिंग हिम ॲज द मिल्कमॅन ऑफ इंडिया, वी शुड ॲक्च्युअली कॉल हिम ॲज द कॉपरेटिव्ह मॅन ऑफ इंडिया. की ज्यांनी भारताला कॉपरेटिव्ह सेक्टर दिलं आणि वर्ल्ड वाईड दाखवून दिलं की कॉपरेटिव्स कॅन बी अ मेकॅनिझम टू मेक अ कंट्री बी सेल्फ सफिशियंट इन व्हॉट एव्हर इट डज. व्हेजिटेबल ऑइलमध्ये असू देत, इलेक्ट्रिसिटीमध्ये असू देत, दुधामध्ये असू देत, बट कॉपरेटिव्ह कॅन मेक अँड कंट्री बिकम मोर reliable in terms of customer and on the other side farmer. So instead of calling him the milkman of India, I probably will like to call him the cooperative man of India. On this note, I'll take a break.
for the session. Thank you for being patient with me throughout the two sessions on Varghese Kurian. I hope all of you enjoyed the sessions. Thank you very much.